मिरजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व अभ्यासिकेसाठी 12 कोटी निधीची मागणी विधानसभा उपाध्यक्ष नामदार अण्णा बनसोडे यांच्याकडे केली। मिरज शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये भव्य स्मारक, भव्यदिव्य नवीन पुतळा व अभ्यासिका उभारण्यासाठी 12 कोटी रुपये निधी मिळावा, यासाठी राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष व पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडे आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली। या निवेदनात सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात बौद्ध व बहुजन समाजाची मोठी लोकसंख्या असूनही गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे। मागील 20 आरक्षित मतदारसंघातील आमदार यांनी प्रतिनिधित्व केले, मात्र त्यांनी बौद्ध समाजाच्या हितासाठी आवश्यक पायाभूत सुविधा किंवा स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही। त्या पार्श्वभूमीवर आता मिरज शहरातील डॉक्टर आंबेडकर उद्यानाच्या प्रवेशद्वाराच्या आतील मोकळ्या जागेत जिल्ह्यातील पहिले भव्य स्मारक, नवीन पुतळा व अभ्यासिकेसह उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे। ही अभ्यासिका स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बहुजन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल। तसेच मिरज तालुक्यातील सलगरे, आरग, बेडग, मालगाव व कवलापूर या गावांमध्ये नव्याने संविधान भवन बांधण्यासाठी व त्यामध्ये अभ्यासिका स्थापन करण्यासाठीही निधी मिळावा, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासारख्या सडेतोड आणि स्वाभिमानी व कार्यतत्पर नेतृत्वाखाली विधानसभा उपाध्यक्ष नामदार अण्णा बनसोडे साहेबांच्या माध्यमातून हे प्रश्न मार्गी लावावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। सांगली जिल्ह्यातील मिरज शहरामध्ये, मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये गेली 20 वर्ष हा मतदारसंघ आरक्षित आहे, पण या मतदारसंघातील मिरज शहरामध्ये आंबेडकरी म्हणजे बौद्ध समाज हा मोठ्या प्रमाणात राहतो। पण एक मिरजेचं दुर्दैव असं आहे, समाजाचं दुर्दैव असं आहे की मिरज शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावचं एकही स्मारक कुठंही नाही। बाबासाहेब आंबेडकरांच्या नावचा एकही असा भव्य दिव्य मोठा पुतळा कुठं बसवलेला नाही, जो आहे तो छोटा आहे। आणि मिरजेमध्ये कुठंही अभ्यासिका बाबासाहेबांच्या नावाची उभी राहिलेली नाही। त्यामुळं स्वाभिमानी आंबेडकरी समाज महाराष्ट्र या आमच्या नवीन संघटनेच्या वतीनं या महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष आदरणीय नामदार अण्णा बनसोडे साहेबांना काल आपण निवेदन दिलेलं आहे। आणि त्या निवेदनामध्ये आपण मागणी केलेली आहे की मिरज शहरामध्ये जी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं उद्यान आहे, त्या उद्यानाच्या आतल्या बाजूस प्रवेशद्वारापासून की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं एक मोठं स्मारक उभं करण्यात यावं। त्या स्मारकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा भव्य दिव्य असा अश्वरूढ पुतळा उभा करण्यात यावा। तसेच त्या ठिकाणी मोठी अभ्यासिका निर्माण केली जावी, म्हणजे मिरज शहरासह इतर आजूबाजूच्या ज्या बहुजन समाजातील, मागासवर्गीय समाजातील, बौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना MPSC, UPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास हा चांगल्या पद्धतीने करता येईल, या उद्देशानं आपण आदरणीय अण्णा बनसोडे साहेबांच्याकडे 12 कोटी रुपये निधीची मागणी केलेली आहे। तसेच मिरज तालुक्यातील सलगरे असेल, बेडग असेल, आरग असेल, मालगाव असेल किंवा कवलापूर असेल, या 5ही गावांमध्ये संविधान भवन निर्माण करण्याची मागणी केली आहे। आणि त्या संविधान भवनामध्ये अभ्यासिका सुरू करण्यासाठी त्यासाठी सुद्धा आपण फंड उपलब्ध व्हावा, अशा पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे। आणि या राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच अतिशय धाडसी नेतृत्ववान असणारे कार्यतत्पर मनमिळावू उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय नामदार अण्णा बनसोडे हे महाराष्ट्रातल्या आंबेडकरी जनतेचे प्रश्न सातत्याने सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि हा त्यांचा चांगला उद्देश लक्षात घेऊन या सांगली जिल्ह्यातील मिरज शहरातील व मिरज तालुक्यातील आंबेडकरी समाजाला कुठेतरी न्याय मिळेल या अपेक्षेने आपण काल निवेदन दिलेलं आहे। आणि मिरजेमध्ये येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या या नावाच्या उद्यानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं भव्य दिव्य असं स्मारक, नवीन पुतळा आणि अभ्यासिका सुरू करण्यासाठी जो आपण 12 कोटी रुपयांचा निधी मागितलेला आहे, तो निश्चितपणानं आपण पाठपुरावा करून तो निधी आणून येणाऱ्या काही काळामध्ये मिरजेत निश्चितपणे आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं भव्य दिव्य स्मारक उभं केल्याशिवाय राहणार नाही। आणि निश्चितपणानं
नामदार अण्णा बनसोडे साहेबांची साथ आणि अजितदादा पवार साहेबांचा आपल्या या कामाला मिळणारा हात हे अतिशय महत्वाचा ठरणार आहे. तरी मी सर्व बांधवांना सांगतो की आपण निश्चित पाठपुरावा करून हे स्मारक उभं करूया. जय भीम, जय भारत.